हेलो हाँ वीडियो अरे तेरे किया है ढोल के पास हाथ के लिए तू बना लेना क्या बना वीडियो करता ना हाँ बोल ना मैं तेरा व्हिडिओ बनवतो तू बोल. तर आज आपण इथे आलेलो आहोत पंढरपूर श्री क्षेत्र विठ्ठलाच्या दर्शनासाठी आणि आपल्यासोबत आपण पाहू शकता की इथे माझा सहमित्र तुम्ही जोडी आलेला आहे. तुम्ही ते हाय ओके. त्यानंतर ज्ञानगंगा एज्युकेशन ट्रस्ट संचालित शाळेचे इथे काही विद्यार्थी आलेले आहेत. तर हे आहे अक्षय गुरु. त्यानंतर इथे आपल्यासोबत हाय अविनाश आलेला आहे. अतरंगी खिचडी चोर सुद्धा इथे हजर आहेत इकडे. आणि त्यांच्यासोबत शंकू मंगूची जोडी कायम शिकवून ठेवणारे जंगले हे सुद्धा इथे लाडू चावत बसलेले आहेत. त्यानंतर ह्या कार्यक्रमाला आपल्याला असं रुचकर जेवण देणारे इथे आनंदी पाल इथे आलेले आहेत. तर आपण सर्वप्रथम येऊया इथे चूल जळवणाऱ्या ह्यांच्याकडे तुम्ही जोडी यांच्याकडे. तर तुम्ही जोडी तुमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स काय आहे? तुम्ही वारी एन्जॉय करताय का? नाही. तुम्ही एन्जॉय का नाही करत आहे? मी वैतागले एकदम वैतागलेले स्वरात असे बोलत आहेत. खूपच दुराने कंटाळलेले आहेत. मगापासून चूल हाकत आहेत ते, त्यामुळे कंटाळलेले दिसत आहेत. आणि त्यातच त्यांचं ते आज खूपच धावून वैतागलेले आहेत. पंढरपूर पूर्ण त्यांनी पालथा घातलेला आहे सकाळपासून, त्यामुळे ते खूपच आज खूपच कंटाळेपणे असं त्यांचा चेहरा दिसत आहे. आणि ते आता परतीच्या मार्गावर सुद्धा फिरत होते, पण आज पंढरपूरला आम्ही त्यांना वस्तीवर ठेवलेला आहे. तर तुम्ही जरूर इथे राहा, तुम्हाला रात्री मजा येईल अशी आशा बाळगतो. त्यानंतर आपण जंगले साहेब तंबूमध्ये बसलेले, त्यांना आयतं तंबू करून मिळालेला आहे. तर जंगले साहेब, तुम्हाला कसं वाटतंय वारीमध्ये येऊन? तुम्ही काय एन्जॉय केलात का? काही चांगल्या गोष्टी घेतलात का? मेन म्हणजे पंढरपूरमध्ये फिरून गोल गोल फिरून काही उदा झाले आहे, त्याच्यामुळे मी तंबूमध्ये येऊन डायरेक्ट पडलो आहे. तर जंगले साहेब, तुमचे डोळे इथे आम्ही पाहू शकता खूपच लाल असे दिसत आहेत. तर काल माझ्या मते झोपण्याची जागा अशी होती ट्रेनमध्ये, तरी तुम्ही झोप घेतलीच का नाही? हा, कुठे झोप भेटलीच नाही. मग तुम्ही काही व्यसन वगैरे तर काय करून आलेलाच नाही इथे? नाही तर आम्ही बिना व्यसनीची माणसं. बरं, मग कंटाळवाणे असा तुमचा स्वभाव का दिसत आहे आज? काय करू मग? ठीक आहे. मग विठुरायाचं दर्शन तुमचं झालेलं आहे की नाही? नाही. का नाही घेऊ शकलात तुम्ही विठुरायाचं दर्शन आतापर्यंत? सकाळी तुम्ही दाखल झालेला आहात पंढरपुरामध्ये, पण अद्याप तुम्ही घेऊ नाही शकला. धक्का दिला आहे आम्हाला बोलतो शिव चौकाजवळ ये, पण आलाच नाही. त्याच्यामुळे पंढरपूर फिरून मला जाम कंटाळा आला. तर तुमचे देखील पाय दुखत आहेत वाटतं. तर पायाच्या डोकं सगळं अंग, म्हणजे आज शंकू मंगूच्या जोडीमधला मंगू तुम्हाला पाय दाबून देईल अशी आशा आहे तुम्हाला? हां. बरं, ठीक आहे. त्यानंतर आपण मंगू याच्याकडे आपण आलेलो इकडे कॅमेराकडे बघा. गावामध्ये चांगली सुविधा चालू आहे. हां, तरी पण लोकांना अजून एवढी काय आयडिया नाही आलेली. लोक तरी पण आपण तरी सर्वांनी आपापला कचरा आपापल्या बरं. ह्यांनी एक समाजसेवेचा एक संदेश दिलेला आहे. लास्ट टाईम आपल्याला त्या वर्षाला निरोप देताना सुद्धा त्यांनी कचऱ्यावरचे निर्मूलन कसे करावे याबाबत आपल्याला सुचवलेलं आहे. तर आता सुद्धा त्यांनी तेच केलेलं आहे आणि खूपच हा चांगला विचार त्यांनी जनतेपुढे मांडलेला आहे. तर तुमचं जास्त करून पीएस आपले जे देशाचे आहेत त्यांच्यासोबत जमतं, तर त्यांच्याबाबत काय म्हणणार का? भाजपचे सकाळी मुख्यमंत्री येऊन गेलेले आहेत, देवेंद्र फडणवीस, ते तुम्हाला भेटले की नाही? आम्हाला फोन नाही दिला. पॉलिटिक्समध्ये मादरशोध आहे. पॉलिटिक्समध्ये माणसं काही सेवा पुरवत नाहीत, त्याच्यामुळे आपल्या गावाला आपल्या समाजाला काही होत आहे. चला ठीक है. तर आपण अमरजीत कौर यांच्याकडे. तो अमरजीत कौर जी, आप एंजॉय कर रहे हैं क्या? किस तरह से कर रहे हैं?
कर रहे हैं हम, कर रहे हैं अपनी आपकी नींद वगैरह हो गई क्या? हमारे नेता पूरे नहीं, लेकिन हम कर रहे हैं, करेंगे अभी आज। ओके, तो यहाँ टापू बन गए। हां, तर आपण इथे पाहू शकता आणि एक इंटरनॅशनल पद्धतीचं एक तात्काळ तडजोड म्हणून एक तंबू बांधलेला आहे. या तंबूची अशी काही फारशी ठीक डागडुगी झालेली नाही आहे असे आपल्याला दिसून येत आहे. जरी पाऊस पडला तरी यांची हालत खूप बिकटीची असेल त्याच्यावरून दिसून येत आहे. आणि त्याच्यातच आपण नेक्स्ट कॅन्डिडेटकडे आपण येत आहोत. हे अक्षय गुरव जे दिव्यावरून आलेले आहेत पंढरपूरच्या वारीसाठी. तर अक्षय गुरव, तुमचा एकंदर अनुभव कसा आहे वारीचा? एन्जॉय करत आहे मी वारी, खूप एन्जॉय करत आहे मी वारी. मला खूप आनंद येत आहे. असं कॅम्पिंग ट्रिप पहिल्यांदा आणि फर्स्ट टाइम करत आहे. बरं, ठीक आहे. मग तुम्ही सुद्धा धावत असालच ना? हो, धावत होतो. मग तुमचे पाय वगैरे काय दुखले की नाही? हा, दुखले. बरं, एकंदरच आपण पाहता सर्वांचे पाय वगैरे दुखत आहेत, पण विठुराय ह्याच समस्येतून सुद्धा यांना बाहेर काढेल याची आशा बाळगतो. त्यानंतर आपण आपले अविनाश साहेब ह्याच्याकडे येत आहोत. तर अविनाश, तुमचा काय अनुभव आहे? नमस्कार. माझा अनुभव एवढाच आहे की पहिल्यांदा म्हणजे पंढरपूर या ठिकाणी दर्शन करायचं होते. दर्शन करायलाच आम्ही निघालेलो, पण तर एका माणसाने, एका व्यक्तीने घात केला. म्हणजे त्यांनी आम्हाला सामान ठेवण्याची एक जागा पाहिजे होती, पण नाही भेटली. तरीसुद्धा आम्ही इकडे एक कॅम्प बांधला आहे आणि बरं, तर सकाळी आल्यानंतर तुम्ही काही पाण्यामध्ये डुबक्या वगैरे मारल्यात की नाही? तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे जो पाण्यामध्ये डुबक्या मारण्याचा. इंडिपेंडन्स झाला, आम्ही स्वातंत्र्य, आम्ही डुबक्या मारला, खूप एन्जॉयमेंट केली आम्ही. आणि इकडे आम्ही भरपूर मदतही केली आणि सहकारी एक दुसऱ्याला भरपूर केलं. जसे की तुम्ही पाहतात की दोघे आमचे तर भाऊ आपण ते आता जेवण आता बनवत आहेत. आपण इकडे येऊया. इथे काहीतरी रुचकर स्वयंपाकाचा बेत आखला. राहुल भाई जी, आप क्या बना रहे हैं? हाँ, पुलाव. तो इसमें क्या क्या डाला है आपने? ओके, तो आपने ये पुलाव वगैरे कभी बनाया है क्या? तर आपण पाहू शकतो इथे फोडणी त्यांनी टाकलेली आहे, टॅमॅटो टाकलेत फक्त. पण आता पुलाव कसा बनेल ती एक शंकाच आहे. पण आम्ही आशा बाळगतो त्यांनी केलेला स्वयंपाक खूप चांगला असेल. कॅमेरामॅन अविनाश पंढरपूर.